नमस्कार मित्रांनो, मी सुमित होलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे का जे बी-एड ॲडमिशन 2026-27 ची आहे, त्याच्याबद्दलची सर्व ए टू झेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर लवकरच जे सी-ई-टीचे जे फॉर्म आहे, त्याची लवकरच सुरुवात होणार आहे आणि आपल्याला माहीत आहे 27, 28, 29 मार्चला टेंटेटिव्ह शेड्यूल जो आहे सी-ई-टीचा तो जाहीर झालेला आहे आणि जे बी-एड आपली सी-ई-टी आहे ते 27, 28, 29 मार्चला या 3 दिवसामध्ये होणार आहे मित्रांनो. तर पूर्ण बी-एडची प्रक्रिया काय राहणार आहे, सी-ई-टी पासून तर कॉलेज ॲडमिशनपर्यंत संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की जे सी-ई-टीचे फॉर्म आहे ते जानेवारीमध्ये ह्या महिन्यामध्ये सुरू होणार आहे मित्रांनो. लवकरच त्याचा नोटीस येणार आहे. तर बघा मित्रांनो, जे सी-ई-टी ॲडमिशन आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला जे सी-ई-टी एक्झाम द्यायची आहे, त्याच्यासाठी जे डॉक्युमेंट्स काय लागणार आहे, त्याची प्रोसेस काय राहणार आहे, त्याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला बी-एड सी-ई-टी म्हणजे जे जनरल आहे, स्पेशल आहे, एल-सी-टी आहे याच्याबद्दल माहिती असायला हवी. जे जनरल बी-एड आहे ते 100 मार्काचे एक्झाम होत असते. ते जनरल म्हणजे मराठी मीडियमसाठी राहणार मित्रांनो. जर तुम्हाला मराठी मीडियममधून बी-एड करायचं असेल, तर तुम्हाला जनरल हा फॉर्म भरावा लागते आणि तो 100 मार्काचा असते. 1 मार्काचा 1 क्वेश्चन म्हणजे 100 मार्काचे 100 क्वेश्चन आणि या एक्झाममध्ये पूर्ण बी-एडच्या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते मित्रांनो. जर तुम्हाला कोणत्या क्वेश्चनचा आन्सर नाही आला, तर तुम्ही तुक्का मारून त्याला सोडू शकता. आणि जे एल-सी-ई-टी आहे, ते एल-सी-ई-टी म्हणजे इंग्लिश लँग्वेजसाठी राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये बी-एड करायचं आहे, इंग्लिश लँग्वेजमध्ये, इंग्लिश मीडियममध्ये, तर त्यांना एल-सी-ई-टी जे आहे ते कंपल्सरी द्यावं लागणार आहे. ज्या कुणांना मराठीमध्ये करायचं आहे, त्यांनी जनरल 100 मार्काचा जो आहे पेपर तो दिला तरी चालते. आणि जे इंग्लिश मीडियममधून करू इच्छितात असे उमेदवार विद्यार्थी असतील, त्यांना जो एक्स्ट्रा 50 मार्काचा पेपर आहे तो द्यावा लागणार आहे. तो कंपल्सरी राहणार आहे. आणि अशा प्रकारे जो जनरल आहे तो 100 मार्काचा पेपर होणार आहे मित्रांनो आणि जो एल-सी-टी आहे तो 150 मार्काचा पेपर होणार आहे. तर अशा प्रकारे हे मीडियमचं झालं, पेपरबद्दल माहिती झाली. आणि त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागणार आहे आता सी-ई-टी एक्झाम फॉर्म भरण्यासाठी, तर त्याच्यासाठी आपल्याला कास्ट लागणार आहे. जे नॉन क्रिमिनलमध्ये येत असतील विद्यार्थी त्यांना नॉन क्रिमिनल लागणार आहे आणि कंपल्सरी सगळ्यांना डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो. तर लवकरच फॉर्म सुरू होणार आहे. हे 3 डॉक्युमेंट्सवर आपण फॉर्म भरू शकतो. आणि त्याच्यानंतर जे ॲडमिशन प्रोसेससाठी डॉक्युमेंट्स काय लागणार आहे, त्याच्यासाठी जे 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट आहे. जे थर्ड इयरला विद्यार्थी असतील ते अपिअरिंग म्हणून भरू शकते. पण ज्यांचं 24-25 पर्यंत जे तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असतील, तर त्यांनी आपली डिग्री वर भरू शकता. अशा प्रकारे 10वी, 12वी आणि डिग्री लागणार आहे. त्याच्यासोबत व्हॅलिडिटी कंपल्सरी लागणार आहे मित्रांनो. जशी आपण सी-ई-टी एक्झाम दिली त्याच्या बेसिसवर आपल्याला व्हॅलिडिटी काढायची आहे. ज्यांची कोणाची व्हॅलिडिटी नसतील, तर आता तर आपल्याला सी-ई-टी फॉर्म भरा व्हॅलिडिटी नाही लागणार आहे. पण जेव्हा आपली ॲडमिशन कॅप राउंड सुरू होतील, तर तेव्हा व्हॅलिडिटीशिवाय आपल्याला ॲडमिशन होणार नाही मित्रांनो. जर व्हॅलिडिटी नाही राहील, तर आपली ओपनमधून ॲडमिशन चालली जाईल आणि ओपनमधून ॲडमिशन गेली तर आपल्याला शिष्यवृत्ती मिळणार नाही आणि कॅटेगरीचा जो फायदा आहे तो मिळणार नाही आणि खूप सारी फी पण भरावी लागणार आहे. तर अशी काळजी घ्यायची आहे की ज्यांच्याजवळ व्हॅलिडिटी नाही आहे, ते जशी सी-ई-टी एक्झाम दिली त्याच्या बेसिसवर आपली व्हॅलिडिटी निघत असते मित्रांनो. हा जो बी-एड कोर्स आहे तो प्रोफेशनल व्यावसायिक कोर्स आहे आणि व्यावसायिक कोर्ससाठी व्हॅलिडिटी हे मॅन्डेटरी आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे व्हॅलिडिटी लागणार आहे. कास्ट, नॉन क्रिमिलियर, फोटो आणि ह्या वर्षीपासून सुरू झालेली अपार आय-डी. तर अपार आय-डी आपल्याला डिजिलॉकरवरून काढता येणार आहे आणि Googleवरून काढता येणार आहे. तर लवकरात लवकर अपार आय-डी काढून ठेवा. पूर्ण आधार कार्डवर एकूण एक डिटेल्स बरोबर आहे की नाही ते पण आपल्याला अपडेट करून ठेवायचं आहे. 5 फोटो लागणार आहे. अशा प्रकारे जे बेसिक डॉक्युमेंट्स आहेत सगळे लागणार आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट बी-एडसाठी व्हॅलिडिटी ही लागत असते. तर व्हॅलिडिटी जर ज्या कुण्या विद्यार्थ्यांकडे असतील नाही,
तर त्यांनी CET एक्झामच्या बेसिसवर तुम्ही व्हॅलिडिटी काढू शकता. लवकरात लवकर व्हॅलिडिटी काढून घ्यायची आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारची ही माहिती होती. पूर्ण B.Ed संदर्भात माहिती आपल्या चॅनलवर येणार आहे. त्याच्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर लवकरच जानेवारीमध्ये आता अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे आणि 27-28 मार्चला आपली CET एक्झाम राहणार आहे B.Edची. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारची ही माहिती होती, पूर्ण अपडेट होती B.Ed संदर्भाबद्दल. जर पुन्हा तुम्हाला कोणता डाऊट असेल, क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. मी पूर्ण त्याची माहिती देणार मित्रांनो. तर अशाच नवीन अपडेटसाठी पूर्ण B.Edच्या CET एक्झामपासून तर कॉलेज लॉगिनपर्यंत सगळी माहिती आपल्या चॅनलवर येणार आहे. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेटसोबत. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.